मस्त अशी गावरान पद्धतीने तयार केलेली बेसन पिठाची डुबुक वडी भाजीला काय करावं एखाद्या वेळेस नाही सुचत असलं तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, आपण आता साहित्य बघणार आहे डुबुक वडीचं। लसूण पाकळ्या घेतल्या 9 ते 10, आलं घेतलेलं आहे, खोबरं, कोथिंबीर आणि डाहड्या घेतलेल्या आहे, ज्या फुटाण्यांच्या डाहड्या असतात त्या घेतलेल्या आहे। 4 कांद्याची साल काढून बघा असे कट करून घेतले। आपण आता थोडंसं हे पारंपरिक पद्धतीनेच नाही म्हणता येणार, पण त्याप्रमाणेच पहिले आपली आजी मस्त चुलीमध्ये असे कांदे टाकून द्यायची, खूप सुंदर अशी भाजीला टेस्ट यायची, म्हणून ती आठवण झाली। म्हणून आता असं गॅसवर मस्त असे मी कांदे भाजून घेत आहे। असे कट मारल्यामुळे काय होतं, तुमचे कांदे आतपर्यंत मस्त भाजले जातात। आणि आता खोबरंसुद्धा मी एका बाजूला ठेवून घेतलेलं आहे। आणि आता बघा, आपण बेसन पीठ घेतलं, म्हणजे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ। आणि आता त्यामध्ये बघा 1 चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि थोडीशी हळद पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातला आणि थोडंसं आपल्याला आता हिंगसुद्धा घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातले। मीठ आपल्याला भाजीतसुद्धा टाकायचे आहे, म्हणून तुम्ही कमी वापरा। थोडंसं हिंग पावडरसुद्धा घातली, म्हणजे डाळीच्या पिठाने त्रास वगैरे पोटाला होणार नाही। मस्त असं मिक्स करून घेतलं, छान असं थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला मिक्स करायचं। खूप पातळही करायचं नाही, नाहीतर डुबुक वडी भाजीमध्ये सुटून जाते, म्हणजे बेसनसारखं होऊन जातं। बघू शकता असं थोडंसं सैलसर मळून घेतलं, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही। बघू शकता आपले कांदे सुद्धा मस्त असे आता भाजून होत आहे। आणि किती छान असं बघा, मस्त असं आपलं डुबुक वड्यांचं पीठ आता मस्त झालेलं आहे। कांदे काढून घेतले, खोबरं मस्त भाजून झालं, 2 तेजपानसुद्धा घेतलेले आहे। आता खोबरं मी आधी थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरला, म्हणजे काही खोबरं असं थोडंसं भाजीमध्ये जाडसर राहतं, म्हणून थोडंसं आधी बारीक करून घेतल्यावर मस्त खोबरं आपलं छान असं बारीक होतं। आणि मस्त आता खोबऱ्यामध्ये आता आपण लसूण टाकला, आलं टाकलं आणि कांदे जे भाजून घेतले होते ते टाकले, कोथिंबीर घातली, मस्त असं वाटण तयार करून घेतलं। खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते, एकदम झणझणीत गावरान पद्धतीने। आता बघू शकता इथं मिरची पावडर घेतली मी, इथं 2 चम्मच मी मिरची पावडर घेतलेली आहे। मस्त झणझणीत अशी आपल्याला डुबुक वडी करायची आहे। आणि ही मिरची फिकी आहे। आणि धना पावडर घेतली, 1/2 चम्मच हळद पावडर घेतली। त्यानंतर आता इथं साठवणीचा काळा मसाला घ्यायचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता तेल मस्त गरम झालं, त्यामध्ये 2 तेजपान टाकले आणि मस्त जिरं टाकलं। छान असं जिरं तडतडल्यानंतर आता आपण जे मसाले काढले होते ते तेलात टाकायचे आणि पटकन त्याच्यावर थोडंसं लगेच पाणी टाकून द्यायचं, म्हणजे मसाले जळत नाही। ही प्रोसेस गॅस बारीक केल्यावरच करा, नाहीतर मग 2 मिनटं गॅस बंद करून द्या। आता बघू शकता आपलं वाटण एकही पाण्याचा थेंब न घालता वाटण आपण तयार केलेलं आहे। आता बघू शकता आपले मसाले मस्त असे तेलामध्ये झालेले आहे। थोडंसं मीठ टाकलं म्हणजे तरी खूप सुंदर येते आणि चव पण मसाल्याची अधिक वाढते। आता आपण जे वाटण केलेलं आहे भाजलेल्या कांद्यांचं, भाजलेल्या खोबऱ्याचं आणि डाहड्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर मस्त असं आता एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सुंदर लागते। खूप वेळेस होतं भाजीला काय करावं आपल्याला सुचत नाही, तेव्हा तुम्ही ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि बघू शकता आता मसाला मस्त असा तेलामध्ये होत आहे। थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून, गरम पाणीच घेतलं मी आणि मग मस्त असं टाकून घेतलं, म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही आणि खूप सुंदर असा बघा आपला मसाला तयार होणार आहे। अगदी खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते। आणि आता बघू शकता किती सुंदर असं बघा आपलं डुबुक वड्यांचं तयार होत आहे। मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकलं आणि खूप सुंदर असं बघा भारी मस्त असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर बघा असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला, खूप छान असं बघा तरी आलेली आहे। आणि ह्या पद्धतीने असं वाटण तयार करून ही भाजी खायला तर मजाच वेगळी। आणि आता मस्त असं उकळतं, म्हणजे गरम पाणी टाकायचं आहे रशाला, म्हणजे खूप सुंदर असं बघा भाजीला चव पण एक छान येते। आणि आता बघू शकता मस्त असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डुबुक वड्या सोडल्यानंतर भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो, म्हणून मी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे, म्हणजे छान अशी आपली भाजी शिजणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला
आणि आपण थोडंसं मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून तुम्ही थोडंसं कमी टाका. आणि खूप सुंदर बघा अशी उकळी येऊ द्यायची, मस्त छान गदगद शिजू द्यायचं. छान असं रसाला उकळी आल्यावर चव एक खूप छान भन्नाट येते. आणि आता मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाण्याचा हात लावून लावून अशी डुबुक वडी आपल्याला सोडायची आहे. आणि खूप सुंदर असं बघा आता खूप असं उकळत्या रश्यामध्ये सोडायचे आहे, म्हणजे डुबुक वडी आपली छान होते. एक टाकलं का थोडं थांबायचं आणि मग लगेच दुसरा सोडायचा. आणि आता आपण सगळ्या डुबुक वड्या अशा मस्त सोडून घेतलेल्या आहे. बघू शकता आता किती सुंदर आपली भाजी तयार होत आहे. आणि खायला तर खूप सुंदर टेस्टी खूप सुंदर लागते ही भाजी. अगदी नॉनव्हेजला सुद्धा लाजवल ही भाजी, इतकी भारी लागते, टेस्टी लागते. तुम्ही ह्यापासून शेवसुद्धा पाडू शकता, ती सुद्धा भाजी खूप छान लागते. मी रेसिपी लवकरच ती पण दाखवणार आहे. आणि आता बघू शकता किती सुंदर आपली डुबुक वड्यांची भाजी तयार होत आहे. आता बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायची. थोडंशा आपल्या डुबुक वड्या शिजू द्यायच्या. रस्सा तर आपला शिजलेलाच आहे. आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर तरीसुद्धा आलेली आहे आपल्या डुबुक वड्यांच्या भाजीला. बघा तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप सुंदर लागते. आणि असेच कांदे तुम्ही कट मारून गॅसवर भाजून घ्या, म्हणजे अधिकच चव आपल्या भाजीची वाढते. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर माझी रेसिपी आवडत असेल तर. आता मस्त अशी उकळी आल्यानंतर आपल्याला मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर भाजीमध्ये घालायची आहे. खूप सुंदर अशी बघा आपली डुबुक वड्यांची भाजी तयार आहे. या तुम्ही पण खायला. बघू शकता किती सुंदर टेस्टी तयार झालेली आहे आपली भाजी. तरी पण किती छान आलेली आहे. आणि किती भारी बघा अशी मस्त कोथिंबीर आणि डुबुक वड्या पण किती छान दिसत आहे. तुम्ही डुबुक वड्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला कशी हवी कमी जास्त त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. आणि मी आता तुम्हाला गॅस बंद केल्यावर भाजी दाखवते आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. श्री स्वामी समर्थ.